नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. आज हा विचारमंथनचा 50वा एपिसोड आहे. त्या संदर्भात विचारमंथनचा हा एपिसोड हा स्पेशल व्हावा म्हणून आज आपण Q&A व्हिडिओ डिसाईड केलेला आहे. यासाठी मी काही दिवसापूर्वी एक पोस्ट टाकली होती इंस्टाग्रामला की काही लोकांना किंवा ज्यांना कोणाला माझ्याशी काही प्रश्न आहेत माझ्या संदर्भात किंवा विचारमंथन संदर्भात, तर तुम्ही तिथं प्रश्न टाकू शकता. तर तिथं काही कमेंट आलेल्या आहेत. त्याच कमेंट घेऊन आज आपण विचारमंथनचा आपलं हा एपिसोड बनवणार आहोत की नक्की लोकांना काय प्रश्न आहेत आणि नक्की विचारमंथन का सुरू झालं, त्यामागं काय फिलॉसॉफी होती किंवा काय नक्की डोक्यात विचार होता. तर यातला आपण पहिला प्रश्न बघूयात अगोदर. तो म्हणजे विचारमंथन चॅनल चालू करण्यामागचा हेतू. पहिली गोष्ट, मला लोकांना थोडंसं भेटायला आवडतं. कशा लोकांना की ज्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळू शकतं, अशा लोकांना मला भेटायला भरपूर प्रमाणात आवडतं पहिल्यापासूनच. त्यांच्याकडून काहीतरी इन्साइट्स घेणं, स्वतः ग्रो करण्यासाठी नक्की काय काय ट्रिक वापरल्या पाहिजेत आणि प्रत्येकाकडे ज्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स मला घ्यायला आवडायचा. मी जवळपास 2023-24 मध्ये तेच केलं पूर्ण वर्षभर. आणि मग तो जेव्हा अनुभव घेतला तेव्हा मला कळलं खरंच माझ्या स्वतःमध्ये फरक होत होता. म्हणलं हाच आपण अनुभव अजून काही लोकांना देऊ. आणि फक्त सिम्पल असणार आहे, आपण मी जे लोकांसोबत चर्चा करतो तेच फक्त कॅमेऱ्यासमोर करायचे, दॅट्स इट. आणि त्यातून माझं मत आहे की मला थोडंसं एक्सपोजर मिळेल. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांना काही गरज आहे जी माझ्यासाठी, मी खरं तर IT मधला एक मजदूर म्हणू शकतो. मजदूर नाही म्हणता येणार, पण IT सेक्टरमध्ये काम करायचो. आणि ते काम करत करत व्यक्तिमत्व थोडंसं मरायला लागतं असं माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही लोकांमध्ये मिक्स होत नाही का. आता मी जो IT कंपनीत कामात होतो जवळपास 4 वर्ष होतो. 4 वर्ष कंटिन्यू वर्क फ्रॉम होम होता. आणि त्या फक्त पगार भरपूर होता, काम मापात होतं किंवा घरी बसलं आपल्या कम्फर्ट झोनमध्ये काम होतं. पण त्यामुळं लोकांमध्ये जाणं येणं कमी होत होतं, लोकांमध्ये मिसळणं फार कमी होत होतं. तर त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या थोडंसं व्यक्तिमत्वामध्ये कुठेतरी हेळसांड होती. म्हणून मग मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनाने मला विचारमंथनने थोडंसं माणसामध्ये आणलं. लोकांशी चर्चा करून मला नवीन दृष्टिकोन मिळाले. कोण कशा प्रकारे काम करतं, त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो, या दृष्टिकोनाने काम करत सध्या 50वा एपिसोड आत्ता आपण शूट करतोय. तर मेन मोटिव्ह हेच आहे की माझ्यासारखे जे काही लोक आहेत तरुण वयातले, ज्यांना एक्सपोजरची गरज आहे चांगल्या विचारांची, तर अशा लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा माझा विचार आहे. मी स्वतःकडून काहीच देत नाही, कारण मी मला स्वतःला अजून एवढं काय पात्र समजत नाही. पण जे काही लोक चांगलं त्यांच्या क्षेत्रामध्ये करत आहेत त्यांचं तरी कमीत कमी एक्सपोजर नवीन पिढीला मिळावं म्हणून माझा छोटासा प्रयत्न आहे. एवढंच आन्सर आहे की विचारमंथन म्हणजे ज्यांनी काहीतरी चांगलं काम करतात अशा लोकांचे विचार सामान्य तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. दुसरा प्रश्न बघू आपण, चॅनलचं नाव कसं ठरवलं. हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे की चॅनलचं नाव काय ठेवावं, हिथून माझं फार चाललं. भरपूर सारी नाव माझ्या डोक्यात आली. मग ITतला विद्यार्थी असल्यामुळे मी ChatGPTवर टाकलं की हा माझा दृष्टिकोन आहे, अशा प्रकारे मी काम करणार आहे. मला थोडंसं वैचारिक, जास्त फॅन्सी नाव नको होतं, थोडंसं वैचारिक नाव पाहिजे होतं. त्यानंतर मला 10-12 त्यांनी नावं दिली. त्यापैकी मला विचारमंथन फार पटलं की विचारांची घुसळण करून त्यातून जे काय अमृतरूपी मंथन करून जे काय अमृतरूपी इन्फॉर्मेशन येईल किंवा ज्ञान येईल ते प्राप्त करणं हे विचारमंथनचं मोटिव्ह असेल. म्हणून मग ठरलं की चॅनलचं नाव विचारमंथन राहील. म्हणजे काय होईल की जरासा अस्थेटिक पण वाटतं, असं क्लासिक पण वाटतं नाव. आणि एवढे चॅनल्स नव्हते खरं तर, चॅनल्स काही होते, त्यामुळेच त्या विचारमंथनच्या पुढं मग विचारमंथन बाय धीरज घोरपडे लावण्यात आलं. की जर नुसतं विचारमंथन लावलं तर SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, म्हणजे चॅनल लोकांपर्यंत पोहोचत नाही. कारण ऑलरेडी विचारमंथन नावाचे काही चॅनल होते, मग नुसतं विचारमंथन सर्च केलं तर नावा चॅनल लवकर सापडत नाही. म्हणून मग तो एक्स्ट्रा थोडंसं जोडलेलं आहे, विचारमंथन बाय धीरज घोरपडे. तर अशी त्यामागची कल्पना आहे की वैचारिकता, त्यासोबत थोडंसं वेगळं नाव आणि SEO पण व्हावा, म्हणजे असे 3 दृष्टिकोन डोक्यात ठेवून नाव बनलेलं होतं. पुढचा मुद्दा राहील की चॅनल सुरू करताना सगळ्यात मजेची गोष्ट काय आणि आव्हानात्मक काय. आता मजेची गोष्ट म्हणलं तर पहिली गोष्ट तर एक्साइटमेंट होती भरपूर की मी मोठमोठ्या लोकांची मुलाखती घेणार आणि मला शिकायला मिळणार आणि मला कॅमेरासमोर जरासं एक्सपोज होईल, लोक मला पाहतील, ही सर्वात मजेची गोष्ट होती. आणि आव्हानात्मक गोष्ट म्हणजे हेच सगळं करण्यासाठीच हेच आव्हान होतं की ह्या सगळ्या गोष्टी करून आणणं. कारण तुम्ही शूट कराल पण लोकांपर्यंत पोहोचेल का, लोकांना ते रुचेल का,
माझे भरपूर सारे व्हिडिओ असे मला वाटले की मी चांगल्या दृष्टीने केले ते, पण लोकांपर्यंत पोचले नाहीत किंवा ते अल्गोरिदममुळे पोचले नाहीत. अन्यथा सगळे माझे गेस्ट फार चांगले होते. त्यांच्याकडून भरपूर जेवढं काही त्यांच्या दृष्टिकोनाने त्यांना देता आलं तेवढं त्यांनी दिलं, जे की फार उत्तम होतं. फक्त यूट्यूब कुठं गणतंय किंवा यूट्यूबचा अल्गोरिदमचा विषय असा आहे की यूट्यूब एकाच जी निश असते की समजा आपण वकिली रिलेटेड व्हिडिओ बनवतो, फक्त वकिली रिलेटेडच आपण व्हिडिओ टाकावा असते त्याची अपेक्षा असते. समजा आपण डॉक्टर रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो, फक्त डॉक्टर रिलेटेडच व्हिडिओ बनवावं अशी यूट्यूबची अपेक्षा असते. आणि आपला चॅनल असा आहे की ज्यामध्ये वकील, डॉक्टर, पत्रकार, शेतकरी सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. त्यामुळं यूट्यूबला थोडासा प्रॉब्लेम होतो रीचचा, तो थोडासा मुद्दा आहे. त्यामुळे थोडासा तेच आव्हान आहे की मला लोकांपर्यंत पोहोचायचं, ही मजेची गोष्ट आहे, पण ते पोहोचणंच आव्हान आहे. त्या पुढची गोष्ट म्हणजे लोक तुमच्याबद्दल अशी कोणती गोष्ट गृहीत धरतात जी पूर्णपणे चुकीची आहे. तर जेव्हापासून विचारमंथन चालू केलेलं आहे तेव्हापासून लोकांना असं वाटतंय की मी फार एक्स्ट्रोवर्ट आहे, मी फार बोलायला फार चांगला आहे, असे तसे. तर मला एक गोष्ट सांगायची की मी पूर्णतः एक इंट्रोवर्ट काइंड ऑफ पर्सन आहे. मी लोकांशी फार चांगल्या प्रकारे बोलतो, लोकांबरोबर मिसळून जातो, पण माझा जो मूळ स्वभाव आहे तो इंट्रोवर्ट आहे. मला फार एकांत आवडतो. जेव्हा कधी मला मौका भेटेल तेव्हा मी एकटाच पिक्चर बघायला जात असतो, एकटाच हॉटेलला पण एकटा जातो मेजॉरिटी. आणि मला फिरायला एकटं आवडतं, पण घरचे जाऊन देत नाही, त्यामुळे मला लोकांसोबत जातो मी. पण सहसा मी इंट्रोवर्ट आहे, जे लोकांना माहीत नाही. फक्त मी एक्स्ट्रोवर्ट असल्यासारखं वागतो, कारण ते सध्याच्या काळामध्ये किंवा मी ज्या पेशामध्ये सध्या काम करणार आहे त्या दृष्टिकोनाने एक्स्ट्रोवर्ट असणंच माझ्यासाठी फार गरजेचं आहे. त्यामुळे अन्यथा मी इंट्रोवर्ट आहे. मला शांत राहायला, एकांत फार आवडतो. पुढचा क्वेश्चन, तुमच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणारा सर्वात प्रभावी संवाद कोणता? तर मला असं वाटतं आत्तापर्यंत जवळपास 49 पॉडकास्ट झालेले शूट. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी भरपूर सारी लोक होती, पण त्यांच्यामध्ये जर बोलायचं झालं तर सर्वात माझ्यावर प्रभाव पडला, सगळ्यांमधूनच थोडासा प्रभाव पडत राहिला, पण त्यामध्ये फार माझ्या मनाला भिडलं किंवा ज्यातून माझी विचारसरणी थोडीशी बदलली किंवा नेव्हर गिव्ह अप असा जो ॲटिट्यूड निर्माण झाला, तर त्यामध्ये हनुमंत चांदगुडे, पाठ्यपुस्तक कवी, सुप्याचेच आहेत आपल्या बारामतीमधल्या सुप्याचे. तर त्यांच्याशी जो पॉडकास्ट झाला तो एकदम उत्तम होता. दुर्भाग्याने तो व्हिडिओ एवढा चालला नाही. त्याचा मला खरंच धक्का बसला की एवढा चांगला व्हिडिओ, एवढे चांगले गेस्ट, त्यांचे एवढे चांगले विचार त्यांनी एवढे प्रॉपरली मांडलेत आणि तो व्हिडिओ चालला नाही. त्याचं वाईट वाटलं, पण व्हिडिओ चालू ना चालू, पण मला मात्र भयंकर शिकायला मिळालं की नेव्हर गिव्ह अप, कधीही माघार घ्यायची नाही. एक नीतिमत्तेने चांगला एक माणूस बनून जगणं किती गरजेचं आहे ते त्यांनी त्या व्हिडिओमध्ये फार चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. आणि त्याचसोबत अजून म्हणायचं झालं तर आपले प्रभुने सर आहेत. प्रभुने सरांकडनं भरपूर शिकायला भेटले. कन्सिस्टंटली एक काम प्रॉपरली कसं करावं, लॉंग टर्म एक काम करून सिन्सिअरली, पहिली गोष्ट कन्सिस्टंटली सिन्सिअरली कसं काम करायचं आणि कामाशी कशी निष्ठा ठेवायची, ते फार मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. तर हे भरपूर साऱ्या लोकांकडून, पण जर सांगायचं झालं तर ह्या दोघांकडून मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या, जे की मी इथं नमूद करू इच्छितो की कन्सिस्टंटली रिझल्ट काय येतात त्याचा थोडाफार विचार करावा, पण त्यासोबत कन्सिस्टंटली निष्ठेने काम कसं करत राहावं ते मला त्यातून शिकायला मिळालं. त्यावरून माझ्यावर इम्पॅक्ट पडला की विचारमंथन हे गोष्ट अशी नवीन आहे किंवा माझ्यासाठी यूट्यूब हे नवं नाही. विचारमंथन चालू करण्या अगोदर जवळपास मला वाटतं मी 5 वेळा अगोदर यूट्यूब चालू करून बंद केलेलं आहे, कारण त्याला चांगला रिस्पॉन्स भेटत नव्हता किंवा जी माझी अपेक्षा होती तेवढं त्याला व्ह्यूज येत नव्हते आणि लगेच मी हार मानली, लगेच सोडून दिलं. असं 5 वेळा झाले. ही 6वी वेळ आहे. ही जी विचारमंथन चाललं, हा 6वा स्टार्टअप म्हणू शकतो माझा यूट्यूबचा. तर त्याला ही अशीच लोक कारणीभूत आहेत की ज्यांच्याकडून मी शिकलो की कन्सिस्टंटली काम करत राहायचं. परजिव्हरन्स म्हणजे चिकाटी भयंकर गरजेची आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा. मग आता मी विचारमंथन किंवा यूट्यूब क्षेत्रात काम करते, पण ते तर आहेच, पण डॉक्टरी असेल, वकिली असेल, सरकारी जॉब असेल, कोणतीही गोष्ट असेल तर त्यामध्ये परजिव्हरन्स फार महत्त्वाचं आहे. तर ते मी यांच्याकडून शिकलो. पुढचा प्रश्न आहे,
विचारमंथन चालू करण्या अगोदरचं जीवन आणि केल्यानंतरचं जीवन काय फरक जाणवतो? हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. विचारमंथन चालू करण्या अगोदर जीवन फार साधं सरळ सिंपल आणि म्हणू शकतो की फार गडबडीचं, घाई गडबड, लगेच 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 सगळ्या गोष्टी पाहिजेत, सगळं पटकन झालं पाहिजे, घाई गडबड, एक केऑस माझ्या आयुष्यामध्ये चाललेला होता. आयुष्यामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये माझी विचारसरणी थोडी केओटिक झालेली होती की सगळं पटकन पाहिजे, सगळंच पाहिजे मला, सगळंच पटकन पाहिजे, पैसा पाहिजे, हे पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, सगळं 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 पाहिजे. पण विचारमंथनच्या जवळपास 50-49 व्हिडिओच्या प्रवासामध्ये एवढं जाणवलं की आपण या पृथ्वीवर जगण्यासाठी आलो आहे. आता तुम्ही कसं जगताय, आता हे फार फिलॉसॉफिकल माझं स्टेटमेंट आहे, पण जेवढं मला जाणवलं तेवढं तुम्ही कसं जगताय हे तुमच्यावर आहे. तुम्ही घाई गडबडीत ताणतणाव घेऊन पैशाच्या मागं पळून पळून स्वतःला काहीतरी मिळवण्याच्या नादात स्वतःला दुःखी करून जगताय का एका नदीच्या प्रवाहासारखं जगताय? खरं तर मी परत सांगतो की फार फिलॉसॉफिकल वाटेल माझ्या वयाच्या दृष्टिकोनाने किंवा मी ज्या स्टेपला आहे त्यानुसार, पण मला असं वाटतंय की माझं जीवन फार केओटिक आणि फास्ट आणि कन्फ्युजिंग होतं. विचारमंथन सुरू झाल्यापासून माझ्यामध्ये पेशन्स भयंकर आले. मी सांगितल्याप्रमाणे की याच्या अगोदर मी 5 वेळा यूट्यूब चालू करून बंद केलं होतं. त्याला कारण एकच की रिझल्ट नाही आले, सोडून दिलं, रिझल्ट नाही आले, सोडून दिलं, असं 5 वेळा केलं. पण ही 6वी वेळ आहे की रिझल्ट येतच नव्हते आत्ता पण तरी मी चिकाटी सोडली नाही. एक स्टोरी सांगायची झाली तर मी आय थिंक 2024च्या डिसेंबर महिन्यात यूट्यूब चॅनल चालू केला होता. तर तेव्हा पहिला व्हिडिओ महान्यूजचे संपादक आपले ज्ञानेश्वर आयते सरांसोबत केला. तो व्हिडिओ बऱ्यापैकी चालला, म्हणजे पहिला व्हिडिओचाच चालला पाहिजे. 300-400 व्ह्यूज आले ओकेमध्ये, जे की जास्त नव्हते पण स्टार्ट करण्यासाठी ओके होते. तिथून पुढे चालत राहिले, भरपूर सारे व्हिडिओ टाकले. व्हिडिओ चालत नव्हते ते तर दुःख होतंच, त्यासोबत मला गेस्टच मिळत नव्हते. का तर यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर किती 70-75, पण त्याचसोबत एक घटना घडली. मी गेलो मराठी साहित्य संमेलन, जे की आपलं 98 होतं दिल्लीला, तिकडे गेलो. मी लोक बघितली, लोक किती साहित्य क्षेत्रामध्ये कन्सिस्टंटली रिटर्न किंवा काही म्हणू शकतो आपण ज्यातून एक्सपेक्टेड रिझल्ट येत नाहीत तरीही लोक काम करत आहेत. म्हणलं, आणि ती एवढी वर्ष करतात, आणि मी तर म्हणलं आता सुरू केले 4-2 महिने झाले, लगेच हायपर व्हायला लागलो की चालना झाले, असं गेस्ट नाही, असं नाही, तसं नाही. तिथून आल्यानंतर खरंच मला वाटतं काहीतरी प्रभाव पडला माझ्यावर. काय पडला मला अजून पण समज नाही, पण प्रभाव पडला. तिथून पुढे मी कन्सिस्टंटली काम सुरू केलं, जसं कसं असेल तसं सुरू केलं, करत राहिलो. त्यानंतर 10वा व्हिडिओ होता, तो बारामतीमधल्या ॲडव्होकेट सचिन वाघ सरांचा घेतला मी, आणि तिथून पुढं मात्र मग पूर्ण विचारमंथनचं विश्व बदललं. तो व्हिडिओ ज्या चॅनलचा व्हिडिओ कधीही 500चा आकडा पार नाही केला, 500-600, तो व्हिडिओ डायरेक्ट 12,000वर गेला. आणि त्यामुळे एक नाही स्टँडर्ड एक सेट झाला की विचारमंथन म्हणून कोणतरी काम करत आहे, आणि त्यांनी ॲडव्होकेट सचिन वाघ सरांचा पॉडकास्ट घेतलेला आहे, आणि त्यांचे व्ह्यूज एवढे आहेत. म्हणजे तिथून पुढे जर कोणी मला विचारलं की बाबा तुमचा चॅनल कोणचा व्हिडिओ चाललाय, की सबस्क्रायबर आहेत, त्यानंतर सबस्क्रायबर पण वाढले, त्यानंतर वॉच टाइम पण वाढला, त्यानंतर व्ह्यूज पण भेटले, आणि एक स्टँडर्ड सेट झालं की हा विचारमंथन म्हणून कोणतरी आहे जो असं काम करतोय. मग तिथून पुढे थोडासा रस्ता सोपा झाला की गेस्ट मला मिळायला लागले. व्हिडिओ परत तेच की त्यांचा व्हिडिओ चालायचे पुढे परत कमी चालायला लागले, पण तिथून एक थोडं स्टेप आली की 1,500 दरम्यान जाऊ लागले व्हिडिओ, 1000च्या आसपास, 800, 1000, 1200 असं चालत गेलं. आणि तिथून पुढं मग गाडी परत चालतच गेली. जवळपास मग ते 25 व्हिडिओ लागले मला माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला. 25व्या व्हिडिओच्या वेळी 1000 सबस्क्रायबर झाले. कारण यूट्यूब जे आहे ते मॉनिटाईज करण्यासाठी किंवा जे यूट्यूबवर ॲड्स लागतात त्यातून आपल्याला पैसे येण्यासाठी, पेमेंट येण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम लागतो. जवळपास 25व्या व्हिडिओपर्यंत 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, आणि मला कोणतंही मीडियामधलं बॅकग्राऊंड नव्हतं तरीही माझी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाली, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर जवळपास वाटते 40-45 व्हिडिओच्या वेळेस माझा 4000 तास वॉच टाईम पूर्ण झाला आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला. अशा प्रकारे गोष्ट झाली. आणि आता मी सांगतोय की मी थोडा स्थिर झालो. जी घाई गडबड, पळापळ, इकडं तिकडं हे ते गोष्टी जास्त होत्या, केओटिक माइंड होतं की सगळंच पाहिजे, घाई गडबड, ती थोडीशी कमी झाली असं मला वाटतंय. थोडंसं शांत स्थिर झालो मी. हे वयामुळे असेल आणि विचारमंथनमुळे असेल
की एवढ्या सगळ्या लोकांना भेटलो, एवढी सगळी लोक काय अशी अचानकच मोठी नाही झाली. त्यांचा 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष स्ट्रगल्स आहे. त्यानंतर त्यांना ते जे काही त्यांनी मिळवले आता ते आहे, त्यांच्याकडे जेवढे स्किल आहे ते आता त्यामुळे. तर मला असं वाटतं विचारमंथननी मला पेशन्स शिकवले, विचारमंथननी मला परसिव्हरन्स शिकवला, विचारमंथननी मला एक चांगला माणूस बनण्यासाठी मदत केली नक्कीच. आणि ओळख ही एक निर्माण होते की विचारमंथनचे पॉडकास्ट वगैरे घेतात म्हणून ते चांगलं वाटतं, थोडंसं मोटिवेशन मिळत राहतं सगळ्यांना. तर हाच की विचारमंथन चालू होण्या अगोदर मी एक कन्फ्युज्ड, किओटिक, इम्पेशंट असा मुलगा होतो. आणि विचारमंथनमध्ये काम करत 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 सध्या कन्फ्युजन थोडं कमी झालेलं आहे, किऑस थोडा डोक्यातला कमी झालेला आहे आणि पेशन्स वाढलेले आहेत की मी स्ट्रगल नाही का तग धरू शकतो की जर हा नाही चालला पुढला चालेल. आता थोडंसं नाही का निबरघट्ट व्हायला लागलो मी, ती गोष्ट व्हायला लागली ती की गरजेची होती. आणि प्रत्येकासाठी गरजेचे आहे की पेशन्स फार गरजेचे आहेत, एवढंच सांगेल. पुढचा प्रश्न, पॉडकास्ट माध्यमातून तुम्ही कोणते परिवर्तन घडवू इच्छिता? आय थिंक हा प्रश्न डबल होतोय, पण पॉडकास्टमधून माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांमध्ये थोडीशी जागरूकता निर्माण व्हावी, की नैतिकता थोडीशी यावी. काही लोक अति कॉन्फिडंट आहेत, त्यांनी नैतिकता सोडली, आणि काही लोक फार अंडर कॉन्फिडंट आहेत, ते फार नैतिकतेने धरून चाललेत. नैतिकतेने किंवा जरा असे बुजलेले आहेत, घाबरलेले आहेत. मुद्दा असा आहे की जे नैतिकता सोडून वागतायत ते कशाचा विचार करत नाहीत, की सिव्हिक सेन्स म्हणतो ना, सिव्हिक सेन्सचाच अभाव आहे. लोक रस्ता कशासाठी असतो तोच विसरून जातात. रस्ता हा चालण्यासाठी असतो, रस्ता हा गाडी चालवण्यासाठी असतो. रस्त्यावर संसार नसतो मांडायचा, रस्त्यावर नाही का भांडी धुणी नसतात करायची, किंवा रस्त्यावर गाडी लावून उभं राहून तेव्हा गप्पा नसतात मारत बसायच्या, ज्यामुळे ट्रॅफिकला प्रॉब्लेम होऊ शकतो. ही बेसिक हे एक उदाहरण झालं. नदी ही पाणी वाहवण्यासाठी असते, स्वच्छ राहण्यासाठी असते, नदीमध्ये कचरा नसतो टाकायचा. ह्या बेसिक गोष्टी नाहीत, ह्या आता गोष्टी झाल्या. त्यासोबत पालकांनी मुलांशी कसं वागावं, मुलांनी समाजात कसं वावरावं, काय गोष्टी शिकाव्यात, लहानपणी नक्की काय केलं पाहिजे, लहान मुलांचं बालपण ही जपणं गरजेचं आहे. पालकांनी कुठं सूट द्यावी आता हे मी सांगू शकत नाही, पण ज्यांना माहिती आहे अशा लोकांना तर तुमच्यासमोर आणू शकतो. त्या दृष्टिकोनाने मी काम करते. मला फक्त एकच गोष्ट करायची की बालकांचं बालपण सुरक्षित राहावं. शिक्षणाच्या रेसमुळे किंवा काहीतरी मिळवण्यासाठी रेसमुळे टाकलायचं, त्याकडनं काहीतरी भलतंच करून अपेक्षा ठेवायच्या, हे कर ते कर ते कर म्हणून त्यांचं बालपण मरू नये. आणि हे बालपण न मिरलेली मुलंच परत काहीतरी चांगले नागरिक होऊ शकतात, ज्यांच्यात सिव्हिक सेन्स डेव्हलप होऊ शकतो. आता जे बघतो ना सिव्हिक सेन्स डेव्हलप नाही, त्यांना संस्कारांची थोडीशी कमतरता आहे. आता म्हणतील हा कोणाला संस्कारांची आम्हाला शिकवायला, पण अभाव आहे. मुलांना आता घरातलं फारच मुख्य स्थान मिळायला लागले, जे की मिळावं माझं मत आहे. सगळं सोडून फक्त मुलंच करणं हे फार चुकीचं वाटतंय. आणि ह्या मुलांमुळेच खरं तर सिव्हिक सेन्सचा अभाव पडतोय. मायनरचा क्राईम का वाढतोय? संस्कार किंवा ते मुलांची ट्रीटमेंट कशी दिली तुम्ही, जी जुनी पिढी आहे, म्हणू शकतो 20-25 वर्षापुढची पिढी, जी तेव्हा लहान होती, त्यांना काही गोष्टी मिळाल्या नाहीत. मग त्या सर्वच गोष्टी, सर्वच फ्रीडम आताच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करत आहेत पालक. आणि त्यामुळं हे काहीतरी चांगला इम्पॅक्ट होण्याऐवजी फार चुकीचा इम्पॅक्ट होतोय. मुलं फारच वेगळ्या मार्गाने फरफटत चाललेत, आणि ती आता आईबापांना कंट्रोल होणं झाले. त्यामुळं माझं मत आहे की पिढी वाचावी. आणि मी मेजॉरिटी तेच करतोय की पालक आणि विद्यार्थी अशांना टार्गेट करण्यासाठी बनवतोय. काही कायदेशीर आहेत गोष्टी, काही म्हणजे सोनाली खाडे मॅडम आहेत, त्यांचे काही व्हिडिओज आहेत, ज्यातून नक्कीच मुलांना आणि त्यांच्या पाल्यांना फायदा होईल. नातेसंबंध आहेत, नातेसंबंध कसे जपावे त्यासाठी ॲडव्होकेट सचिन वाघ सरांचा एक फार व्हिडिओ आहे चांगला, 25वा व्हिडिओ आहे घटस्फोटावरचा, नक्कीच त्याचा फायदा होईल. नंतर ॲडव्होकेट भार्गव पाटसकर सरांचा व्हिडिओ आहे अटकेवर. त्यातून काय सामान्य माणसाला नक्की जे ज्ञान नाही, सामान्य माणूस का गंडतोय किंवा का त्याचा नक्की प्रॉब्लेम होतोय, त्यात मुद्दा आहे की त्यांना कायद्याचं ज्ञान नाही, नक्की कशी प्रोसेस चालती हे माहीत नाही, ते आपण व्हिडिओमध्ये सांगून दिले. असेच भरपूर सारे व्हिडिओ आहेत की नक्की प्रोसेस काय करायची, नक्की गरजेचं काय आहे हे समजून घेण्यासाठी हे सगळे व्हिडिओ आहेत. आणि जरी तुम्हाला नाही कळलं तरी तुम्ही त्यांना अप्रोच करू. सगळे ही ज्यांचे आपण पॉडकास्ट घेतलेले आहेत बऱ्यापैकी सगळे लोक इंस्टाग्रामवर आहेत. नसले तर त्यांचं इंस्टाग्राम ID मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला देऊ शकतो. ह्या गोष्टी आहेत. तर मुख्य जो मुद्दा आहे की मला काय करायचं आहे तर तेच की सिव्हिक सेन्स थोडासा काय होईना, मी बघतोय ना सध्या की एवढा सिव्हिक सेन्सचा अभाव आहे. थोडासा सिव्हिक सेन्स माझं म्हणत आहे की वाढावं. बारामती हे फार उत्तम शहर आहे,
सगळा विकास विकास सगळं सगळं व्यवस्था आहे, पण इथले लोकच नीट नाहीत. म्हणजे सगळ्यांनाच म्हणत नाही, पण भरपूर असे लोक आहेत की त्यांना कचरा कुठं टाकावा माहित नाही, कुठं बी टाकायचं रस्त्यावर निवांत. आणि सुशिक्षित घरचे चांगले लोक तसे करतात. रस्त्यावरून कशी गाडी चालू माहित नाही, रस्त्यात मध्ये उभं राहायचं निवांतपणे गप्पा मारत बसायचं, तांबाखू खात बसायचं. अरे काय चाललंय? हाच म्हणजे बारामतीला बोलत ही सगळ्याच बदल बोलतोय की नुसतंच सरकारने सगळ्या गोष्टी चांगल्या करून जमत नाही, लोकांचाही तेवढा सहभाग असावा. नाही तर सरकार सगळं करते, कव्हर करेल ती तरी कव्हर करेल, एका पॉईंट नंतर लोकांचा पण सहभाग पाहिजे ना. तुम्हाला बारक्या पोरासारखं ट्रीट नाही करू शकत, आणि तुम्ही जनता आहात म्हणून तुम्हाला बारक्या पोरांसारखं ट्रीट करावं असं काहीही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जसे संविधानाने काही अधिकार दिलेले आहेत तसेच काही कर्तव्यही दिलेले आहेत. त्या दृष्टिकोनाच्या संदर्भातच तसंच वागलं पाहिजे की आपण काही अपेक्षा ठेवतो सरकारकडून, तसंच आपल्याही काही समाजाप्रती अपेक्षा असतात, त्यानुसार माणसाने वागावं. काहीतरी उगं मी कॉन्फिडंट आहे, माझ्या मागे ह्याचा सपोर्ट मी त्याचा पाहा कोणतरी पाहू नाही, काही नाही याचा उपयोग. लॉंग टर्म जेव्हा तुम्हाला बुद्धी येईल तेव्हा फक्त पश्चातापच राहील. तर हे जरा जास्त आध्यात्मिकडे जायला लागलो. तर तेच आहे की थोडासा सिव्हिक सेन्स, लोकांचा विचार करावा. आपण रस्त्यावर वावरताना कसे वावरतोय, आपण सोसायटीमध्ये वावरताना कसे वावरतोय, रस्त्यावर आपण काय करतोय, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कसं, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये पण काही नियम असतात, पब्लिक प्रॉपर्टीमध्ये कसं बिहेव करायचं याचे काही नियम असतात. ते प्रत्येकाला समजू शकत नाही. ज्याला कोणाला समजून घ्यायचेत किंवा कोणत्या गोष्टीचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते जरी समजून घ्यायचेत, किंवा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, मी समजून सांगू शकत नाही, एवढा मी पात्र नाही असं मला वाटतं. पण जे काही लोक यातला अभ्यास आहे, जे काम करतात चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये, त्यांचे मात्र मी विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तेवढंच माझं काम आहे की लोकांपर्यंत एक चांगले विचार पोहोचवणे. फार मोठं झालं उत्तर आणि जरासं फिलॉसॉफिकल झालं वाटतंय. लोकांना वाटेल हा कोण येऊ, कोण सांगतोय काय, पण जे दिसतंय मला, माझं म्हणणं आहे की एक एज्युकेटेड पर्सनचं काम काय असतं, तर जे चुका दिसतात ऑब्झर्व करणं, जर काय करता येत असेल तर करणं. मला असं वाटतं की विचारमंथनसारखा प्लॅटफॉर्म माझ्याकडे आहे, तर मी काहीतरी करू शकतो, मग करतोय. एवढंच सिम्पल. यातून काही ऑफेंड वगैरे काय होण्यासारखी गोष्ट नाही. जर ऑफेंड होताय तर तुम्ही काहीतरी चुकताय, शिका थोडंसं, स्वतःला अपलिफ्ट करा. तुम्हाला वाटेल तुमचं कोणी बिघडू शकत नाही, एक दिवस असा येईल बिघडवणार नाही तर तुम्हाला असं झोपवून वगैरे जाईल, काही ठेवणार नाही तुमच्याकडे बिघडवण्यासाठी. तर तशी होती गोष्ट. त्यामुळं माझं मत आहे की जो धक्का बसणार आहे नंतर, ते धक्का बसण्या अगोदर शहाणं झालं कधी चांगलं. एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. आणि त्या धक्क्यासाठी किंवा धक्का येऊच नाही म्हणून प्रिपरेशन हे आहे. म्हणजे तुमचं तुम्ही करून घ्या. पॉडकास्ट तुम्ही हां ओके. एखादा भाग शूट करताना आलेला सर्वात कठीण क्षण, हां ही फार मला चांगला एक अनुभव होता की 10वा एपिसोड होता. ॲडव्होकेट सचिन वाघ सरांचा मला वेळ मिळाला होता, 1 तास वेळ मिळाला होता, आणि पुढं परत त्यांना दुसरी कामं होती म्हणून मी त्यांच्याकडे बरोबर वेळेला पोहोचलो. तिथं गेलो आणि माझा ट्रायपॉड जिथं मोबाईल होल्ड करतो, मोबाईल ट्रायपॉडचा मोबाईल होल्डर जिथं मोबाईल लावतो तोच मोडला. आणि सचिन वाघ सरांचा टाइम भेटणे ही फार माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि मग काय करावं, मग आम्ही सगळं म्हणजे त्यांचे जे ज्युनियर्स होते सगळ्यांनी मला फार मदत केली. अमर मार्कड सर असतील, त्यांनी लगेच म्हणले थांबा, म्हणले आम्ही तुम्हाला ग्लू लावून देतो, कोण म्हणले थांबा आपण चिकटपट्टी लावू, काय ते करू. पण शेवटी ते झालंच नाही. तिथून मी पळापळी करत महान्यूजचे संपादक ज्ञानेश्वर आयते सरांकडे गेलो. त्यांच्याकडनं पळत जाऊन काय म्हणतात ट्रायपॉड घेतला आणि मग ते सगळं शूट केलं. तर तो एक लईच, आणि तोच व्हिडिओ खरंच चालला. त्या व्हिडिओची वेळी अशी माझी अब्दा झाली की आता करायचं काय, कारण हातात धरून तर शूट होऊ शकत नाही, कारण एवढा कॉन्स्टंट स्टेबल राहू शकत नाही कॅमेरा. आणि मग तिथून पुढं पळापळी केली, आणि जी काय पळापळी केली त्याचं फळ मला भेटलं की जो कधी ज्या व्हिडिओ अगोदर कधीही 500च्या पुढे व्ह्यूज गेले नव्हते, तो व्हिडिओ डायरेक्टच 12,000पर्यंत गेला, जी की फार माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे तो एक फार इंटरेस्टिंग किस्सा होता की कसं कधी पण आभाळ येऊ शकतं. मग ते सोडवण्याची तुमच्याकडे ॲबिलिटी पाहिजे. त्यामध्ये अर्धा तास वेळ वाया गेला सरांचा, पण असो, त्याचं फळ भेटलं चांगलं, मला तरी असं नका. तर तो एक फार इंटरेस्टिंग किस्सा होता. आता सेकंड क्वेश्चन आहे. हा माझा मित्र आहे शाहरुख तांबोळी, त्यांनी विचारलाय लग्न कधी. तर फारच वैयक्तिक प्रश्न विचारला, पण लग्न अशी काही गडबड करायची गरज नाही असं मला वाटते. नशिबाच्या जास्त भरोसा चालणारा माणूस नाही मी, पण सध्या जी काय मी कोर्टामध्ये केसेस बघतोय, त्यामुळे जेवढं निवांत होईल लग्न, शांतपणे निवांतपणे, तेवढं चांगलं आहे. कसं आहे, जेवढं लग्न हा महत्त्वाचा डिसिजन आहे, जेवढं आपण घाई गडबडीत भावनांच्या अभावाखाली किंवा नाही का वय निघून चाललं म्हणून घाई गडबडीत जर लग्न केलं
तर योग्य व्यक्तीसोबतच, योग्य व्यक्ती कशी आपण चूज करायची, आपला स्वभाव कसा आहे, त्यासोबत कम्पॅटेबल स्वभाव असणारी व्यक्ती जर असेल तर तो योग्य स्वभाव आहे. तर योग्य व्यक्तीसोबत लग्न केलं तर चांगलं, नाही तर घाई गडबडीत वय निघून चाललंय म्हणून करायचं लग्न आणि परत मग ते कोर्टात आम्ही बघतोय दररोज की काय काय कसं कसं असतंय. मग त्यांना वाटतं की लग्न नसतं झालं तर बरं झालं असतं, पण ते घाई गडबडीत केलं लग्न. आणि असं नाही फक्त मुलांसाठी, नाही तर मुलींसाठी त्याचं आहे की चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होतं आणि मग ते हेलपाटे. असं म्हणतात की सगळा कायदा मुलींच्या बाजूने आहे, तसं काही नाही. सिच्युएशन सगळ्यांची वेगळी असते, त्यामुळे कायदा जेंडरच्या बाजूने असं मी म्हणणार नाही. जिथं जशी गरज आहे तसा तो कायदा चालतो. त्यामुळे लग्न फार महत्त्वाचा डिसिजन आहे. केलं तर योग्य व्यक्तीसोबत करा, किंवा मीही करीन, पण वेळ घेऊन. असं काही गडबड काय नाही. आपण निवांतपणे, आताशी माझं वय 26 आहे, अजून 30 पर्यंत निवांत टाईम आहे. असं काही नाही की केलंच पाहिजे, नाही केलं तरी काही एवढा प्रॉब्लेम नाही होत. आणि आता जशी सगळी समाज व्यवस्था बदलत आहे, आता परिवार व्यवस्था बंद झाली आहे की परिवार सगळा एकत्र असायचा आणि मग लोकांवर डिपेंडन्सी असायची. सगळा विषय संपलाय. पूर्ण सेल्फ सेंट्रिक आपली सोसायटी बनत चाललेली आहे. त्यामुळं लग्न करावंच किंवा केलंच पाहिजे, आपलं परिवारासोबत राहिलंच पाहिजे, असं काही नाही. आणि याची ट्रेनिंग मुलांना लहानपणापासून मिळते. 10वी झाली की मुलं हॉस्टेलवर राहायला जातात, ते स्वतः आयसोलेट होतात घरच्यांपासून, आणि मग ती मनामध्ये ती इच्छा राहत नाही घरच्यांसोबत राहायची. आणि न्यूक्लिअर, त्यामुळे फॅमिली सिस्टीम सगळी निघली. पहिली 10वी नंतर हॉस्टेलवर राहायचं, परत जॉबसाठी पुण्याला राहायचं किंवा मेट्रो सिटीजमध्ये राहायचं, परत लग्न झाल्यानंतर बायकोला घेऊन मी तिकडे जायचं. मग तीच फार न्यूक्लिअर आणि सेल्फ सेंट्रिक सोसायटी होत चालली आपली. आता हे चांगलं का वाईट यावर फार मोठी डिबेट आहे, पण हेच की लग्न घाई गडबडीत करू नये, वैयक्तिक मत आहे माझं. आणि होईल बदलत्या काळासोबत होईल. फक्त शांत डोक्याने चांगल्या व्यक्तीसोबत, चांगल्या म्हणजे कम्पॅटेबल व्यक्तीसोबत लग्न व्हावं अशापेक्षा. असं चांगलं वाईट कोण नसतं, कम्पॅटेबल नॉन कम्पॅटेबल असं असतं. आणि एक शेवटचा प्रश्न आता आहे, पॉडकास्ट किंवा यूट्यूब चालू करायचं असेल तर त्यांना काय सल्ला द्याल? आता मला 2-4 जणांचे कॉल किंवा मेसेज आलेले होते, माझ्या ओळखीचे किंवा अनोळखी होते इंस्टाग्रामला, की आम्हाला चालू करायचे, काय करू. तर माझं पहिलं सजेशन असतं की नक्कीच चालू करा, पण तुमचा हेतू त्या मागचा काय ते अगोदर डोक्यात घ्या. पैसे कमवणे जर हेतू असेल, अग्रेसिव्हली पैसे कमवणे, नुसतं पैसे, माझी घरची परिस्थिती वाईट आहे, मी आता यूट्यूब चालू करणार, पैसे कमवणार, तर यूट्यूब तसं नाही चालत. पैसे तुम्ही यूट्यूब चालू केलं लगेच पैसे आले असं नसतं. त्यामुळे जरा टाईम लागतो. तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायला हवा, आणि नुसतं मॉनिटाईज होऊनही फायदा नाही, त्यानंतर तुमच्या चॅनलला तेवढे व्ह्यूज यायला हवेत, आणि मगच त्या चॅनलमधून पैसे होतात. तेव्हाही एक पॉईंट आहे की यूट्यूबकडून पैसे यावेत. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपण स्पॉन्सरशिप ही घेऊ शकतो बाहेरची, ज्यातून बऱ्यापैकी पैसे मिळतात, पण त्यासाठी तुमचे कॉन्टॅक्ट तेवढे पाहिजेत. तुमच्या जी निश आहे, निश म्हणजे तुमच्या कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट बनवते, त्या रिलेटेड तुम्हाला ऑडियन्स मिळतंय का, त्यावर थोडीशी चर्चा करणं किंवा नाही का विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतरच म्हणजे मेन गोष्ट तीच की तुमचा हेतू काय. पैसे कमवणं जर हेतू असेल तर लगेच पैसे यूट्यूबवरून मिळत नाहीत. तुमचा जर हेतू लोकांपर्यंत पोहोचणे असेल किंवा लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचवणं असेल तर मग मात्र होऊ शकतं. किंवा छंद म्हणून जर करत असाल तर एकदम उत्तम आहे की तुम्ही एक्सपेक्टेशन शिवाय जरी तुमचा म्हणजे यूट्यूब चालवत असाल, जरी तुमचा व्हिडिओ चालला नाही चालला तरी तुम्हाला एवढा फरक पडत नाही, तुम्ही कन्सिस्टंटली वर्क करत राहता. आणि माझा एक मुद्दा राहील की पॉडकास्ट बनवा किंवा कोणताही यूट्यूब चालू करा, पण एक निश धरून चाला. असं आज एक केलं उद्या दुसरं केलं असं नाही चालतं, त्यामुळे ते अल्गोरिदम बिघडतं. तर एकच व्हिडिओ, आता मी बऱ्यापैकी वकिलांचे व्हिडिओ जास्त करून टाकतो, कारण काय आले माझा थोडासा जो चॅनल आहे थोडासा एका निशशी कनेक्ट झाला की वकिलांचे व्हिडिओ, आणि तेच व्हिडिओ चालतात बऱ्यापैकी, आणि ऑडियन्स पण बऱ्यापैकी तेच जनरेट झाले. त्यामुळे माझं मत आहे की मी वकिलांचेच व्हिडिओ जास्त करून जरा बनवतो. आणि ह्याच गोष्टी आहेत. जर कोणाला चालू करायचं असेल कसल्याही प्रकारची मला सल्ला विचारा. बारामतीमध्ये असेल तर माझे 1-2 मित्र आहेत किंवा जे ओळखीचे आहेत, त्यांना मी इक्विपमेंट्सही दिले आहेत. माझे इक्विपमेंट्स समजा ट्रायपॉड पाहिजे, माईक पाहिजे थोड्या वेळासाठी, जेव्हा मला लागत नाही तेव्हा तू घेऊन जा इथपर्यंत. कारण कसं आहे की सहकार्य करत करत चालायचं. आपण कोणाला तरी मदत करू, दुसरं कोणतरी तोच मदत करेल नाही पण दुसरं कोणतरी करेल आपल्या मदत, अशा हेतूने चाललेलं आहे सगळं काम माझं. परत हेच की फिलॉसॉफीकडे मी वळत चाललोय. पण असंच आहे की चालत राहतं काम, करत राहायचं कन्सिस्टंटली. आणि यूट्यूब किंवा कोणतंही काम तुम्ही केलं ना लगेच रिझल्ट मिळत नाही, जरा वेळ लागतो. कन्सिस्टंटली काम करत राहायचं, तन मन धन लावून फोकस. आणि फोकस हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मी फार या गोष्टी लाईटली घ्यायचो, पण
फार महत्त्वाची गोष्ट आहे. फोकस असेल तर आपण सर्व दृष्टिकोन त्यावर फोकस राहून काम करतो आणि त्याचे रिझल्टही चांगले मिळतात असं मला वाटतं. तेवढंच. आणि हा होता आपला 50वा व्हिडिओ. मला आत्तापर्यंतचे यूट्यूबचे व्हिडिओ बनवून 49 व्हिडिओ फार आनंद झाला. भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. लोकांचे चांगले चांगले कमेंट असतील किंवा मला चांगले चांगले लोक भेटतात, त्यांच्याशी बोलून त्यांची चर्चा करून फार भारी वाटतं. मला भरपूर शिकायला मिळतं. त्यामुळे मी काही फायनान्शियल गोष्टी नसूनही, एवढ्या नसूनही मी काम करतोय का, तर मला त्यातून शिकायला मिळते, मला आनंद मिळतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आडपाया न घालता मदत फार लोकांनी केली. मला कधीच असं आठवत नाही की मला कोणत्या आडपाया घातला, कोणीही नाही केला. सगळे मला मदतच करत होती. म्हणजे त्यामध्ये मी मुख्यतः नाव घेईल उदय कुलकर्णी सर. ते आमचे लॉचे क्लासमेट आणि माझे मित्र आहेत. फारच चांगले व्यक्ती आहेत. मला भरपूर त्यांनी मदत केली, सहकार्य केलं. असे भरपूर लोक आहेत की विदाऊट एनी एक्सपेक्टेशन त्यांनी मला मदत करत राहिले. आणि आपण म्हणतो की भरपूर लोक म्हणतात की मला ह्याने नाही का आडपाय घातला, त्याने असं केलं. मला तसं काही झालं नाही. मला सगळी मदतच करत गेली सुरुवातीपासून आतापर्यंत, आणि इथून पुढेही करत राहतील अशी मला अपेक्षा आहे. की स्ट्रगल म्हणजे त्या दृष्टिकोनाने, कोणी आडपाय घातला, कोणी मदत नाही केली असं नाही. सगळ्यांनी मला सहकार्य केलं, त्यामुळेच मी आतापर्यंत पोहोचलो आहे. आणि आतापर्यंत जवळपास यूट्यूबला आपले 2100 ते 2200 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि इंस्टाग्रामला जवळपास 7300च्या आसपास फॉलोअर झालेले आहेत. तर त्यांचे मी फार आभार मानेन की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो केलं, रोज तुम्ही व्हिडिओज बघता, चांगले चांगले कमेंट करता. अशाच करत राहा. आणि भविष्यात आपणही 100 व्हिडिओ असाच एक बनवू Q&Aचा. तेव्हा परिस्थिती थोडीशी बदललेली असेल, सेटअप थोडासा बदललेला असेल. तर ओव्हरऑल मी एकच गोष्ट म्हणेल, धन्यवाद. तुम्ही साथ देत राहा, मी काम करत राहील. तुम्हाला काहीतरी यातून शिकायला मिळेल एवढं मात्र मी हमी देऊ शकतो. धन्यवाद.